बहुतेक आले, मंत्र्यासंघ आले, आमच्याकडे सगळे आले. बोलणाऱ्याचा विषय सांगतो, कशाच्या जीवावर बोलते, कशाच्या जीवावर बोलते. पण मी ते नाही दाखवलं, कारण शेवटी मला असं वाटतं, ती शेवटचा शब्द सांगतो, मला असं वाटतं माझेच भाऊबंद बदलतील, नाही करणार समाजाच्या लेकराचं वाटलं बदलतील, मी भेट नाही, तुम्ही काहीच नाही, तितका पुढचा मी आहे, तरीही मला तुमच्या विरोधात जायचं नाही, सावध व्हा. शेवटी आपला समाज आहे, आपले लेकरा बाळ एकूण वळा, समाजाचं कल्याण होईल. गटाराच्या यादी, भिमानाच्या यादी जाण्यापेक्षा कुणाला तरी खुश करण्यासाठी, बोलायसाठी आपल्या समाजाचं कावड करायचं. मला तर हजारो करोड रुपये दिले असते, काही दिलं असतं, मी वाय 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 फिरलो असतो मी त्याच्यात. तुमचा वाय वाय निघून गेला असतं, मग तुमच्या लेकरा बाळाचं, तुमच्या लेकरा बाळाचं वाटलं होतं, मी बघतो वाय वाय. हे खोटं नाही का, त्या आगायचे नंबर लागत आहेत. मराठ्याच्या विरोधात बोललं की खासदार, मंत्री, आमदार व्हायला, मग तुम्ही किती काम करतो राहतो. कधीच या काळजाला, या रक्ताला बेमानी शिवू शकत फक्त तुमच्यासाठी. आणि ह्या विषय अर्पण केले तुमच्या पायावरती, कधी मरण येऊ दे, पण समाजासाठीच येईल. आणि तुमच्या लेकराच्या चेहऱ्यावर आनंदच दिसतो. किती टोळ्या आमच्या, किती टोळ्या, टिटोळी बंद पडली. संघटना त्यांना प्रेस घेते ठरलो, तारीख पण डिक्लेअर झाली, प्रेसची तारीख डिक्लेअर झाली. काय झालं बरं माहितच नाही काय झालं. आणि आरोप करतात काही पण, कसले पण, जवळच्याला सुधरून देत नाही, जवळच्याला मोठं सोडून देत नाही, आणि समाज जवळचा नाही, तो मोठा झाला की मग चांगला, मग चांगला झाले पाटील चांगला का वर, त्यो म्हणून तसं मी ऐकलं झाले पाटील चांगला पद्धती राव. आणि जाणे पाटलांना नाही ऐकलं चांगला नाही देऊ का, पैसे इथं पैसे नसते, इथं जातवान मराठ्याच्या अवलादीसारखं वागायचं, निस्वार्थ काम करायचं, तर माझ्याकडे द्यायचं नाही. दुसरे आरोप काय, जवळच्या कामामध्ये येत आहे, तूच मला आता जवळ मोठं होऊ देत नाही. कळतंय मराठा समाजाला. आधीचा प्रश्न काय आहे, जवळच्याला मोठं होऊ देत नाही, इथं मोठं होऊ शकत नाही. बरं त्यांचाच आरोप काय दुसरा, जवळच्याला कामामध्ये येत आहे, तूच म्हणला ना जवळच्याला मोठं होऊ देत नाही, तूच म्हणतो जवळच्याला कामामध्ये, तू आता मेंदू सोडा तो तू खायचा बरं दुसऱ्याचा. काय गरज पडली त्याच्यावर, कष्ट करू, शेतात राबू, लेकरा बाळा मोठे करू, त्यांचे पैसे घ्यायचे, त्याचं ऐकायचं, मग बोलायचं. आणि त्या कुत्र्याला मी मोजी जातो, केस गेल्या खरदुऱ्या कुत्र्याला त्याचा सामान आणखीन घालणारे ठेवणारच नाही, आज त्याचा जेला फाटलेला राहिलेले पण घालणारे, सोडत नाही मी त्याला, किती डाव टाकणार त्यांनी मायानादी लागू नये, त्यांनी मायानादी लागायचं बंद केलं पाहिजे. लय देवारा करेन मी त्यांचा. समाजाने ह्या गोष्टी समजून घ्या. खोटं भेटते, खोट्यावर विश्वास ठेवायचा नाही, कारण मी कधीच खोटं तुमच्याशी करणार नाही, वागणार नाही. मला खोटं बोलायची वेळ तुमच्याबद्दल कधीच येणार नाही. मी काम सोडून देईन, पण समाजाशी खोटं नाही बोलणार. नाही करणारे, समाजासाठी न करणारे त्यांचं खरं, आणि आपण करतो ते खोटं. आणि खोटं असल्यावर काय हे, काय जमलं हे, आज आम्हाला येत असतं का कोणी येत नसतं. गद्दारण बेमानी केल्यावर कोणी येत नसतं. इथं मराठी त्यात आपण लावण्यात येतो, आपण सगळं पाडलोच, आपण काही भुगी घेत मग काय बघलं नाही मग कोणातरी. यांनी मानावर मान टाकले ना, तर तुम्ही माझ्या खांद्यावर विश्वास टाकला ना, तुम्हाला मरेपर्यंत तुमचे मान खाली होऊ देणार नाही कधीच. यांना करू द्या काय करायचं, विषय तो सोडून द्या, शांततेत राहायचं. तुम्ही काय करायचंय, कोणाला काय बोंबलायचं तर बोंबलं. 2.5 वर्ष मागे जाऊन बघा, बोंबाळणारे पुढे
म्हणून म्हणतो तुम्ही शांत राहा. मी काचाकाच आला काय पिलेला सोडतच नाही. घेऊन द्या आनंदासाठी, पैसे चोरावर त्याच्यावर थोडा आनंद घेते, घेऊन द्या, बोलू द्या, फक्त काचाकाच घेऊ द्या. पिलेलाच एकदा पिलेला पुन्हा त्याला जर म्हणले जाईल पाटलाच्या विरोधात बोलते नको नको टाइमच नाही मला ते बरोबर करतो सगळं होतं. फक्त तुम्ही उद्देश डोळ्यासमोर एका ठेवा, लेकरं बाळ मोठेच करायचे, मराठे मोठे हो द्यायचा नाही. विला सरकारनं उचलला का उचललाय आता ते सांगतो. सगळे शांत राहा. सरकारने विडा का उचलला? सरकारने आता 2 दिवसापूर्वी जी.आर. काढला. सन्माननीय महोदय नामदार फडणवीस सर यांनी हिरा, महाराष्ट्रावर लागलेला हिरा, एक जी.आर. काढला. ओपन मध्ये आता ओबीसीला येता येणार नाही. मी वाचला नाही, वाचतो त्यात काय तुमच्यात मला माहित नाही, पण वरच सांगतो. ओपन मध्ये ओबीसीला आता जागा घेता येणार नाही. बघा बरं का, जरा टाळ्या टाळ्या तुम्हालाच बोलत माहिती झाली. तुम्ही टाळ्याला तुमच्यामुळे समाजाचं वाटवं झालंय. तुम्ही ह्या पक्षाचे शिदे उठीत करतात, त्यांनी वाटवं केलं. त्यांनी एक जी.आर. काढलाय. आता ओबीसी प्रवर्गातल्या लोकांना पहिल्यांदी ओबीसीच्या जागा घेऊन ओपन मधल्या घेता येत होत्या, आता घेता येणार नाही. का? मराठी आरक्षण पाहिलं का द्वेष की तुम्हाला झोपला होता तरी मराठ्याला आरक्षण नव्हतं तेव्हा जर योजना काढला तर आमच्या जागा या ओबीसीने खाल्ल्या असत्या. ओबीसीच्या जागा 50% ह्या ओबीसीने खाल्ल्याच नसत्या. त्याच वेळेस जर जी.आर. काढला असता ओबीसीने 50% द्यायचं नाही. आम्ही कशाला मोर्चे काढले असते? पुऱ्या जागा घालून घेतल्या आणि आता जी.आर. काढतात ओबीसी ओपन मध्ये यायचं. आमच्या पुऱ्या जागा हडप केल्या. 50%तल्या 30% जागा ओबीसी खाल्ल्या. मी आता अभ्यासकांना बोललो नाही, आणि आजच त्याच्या माध्यमातून सांगतो, पुढची अपेक्षा ठेवत जाऊ नका. पाय पडतो तुमच्या सगळ्यांच्या. मराठा समाजासह अभ्यासक समन्वय सगळे 28 तारखेला 28 मेला राज्यातले जेवढे अभ्यासक तेवढे आम्हाला हे जी.आर. चांगला आहे का नाही तुमच्याशी चर्चा करायची. समन्वयक ज्यांना आरक्षणाचा अभ्यास आहे सगळे 28 मेला अंतराळी द्या. जेवढे अभ्यासक आहेत, इतिहास तज्ञ, मोठ्यातले मोठे म्हणतो मी, संघटनेचे संस्थापक असतील, मोठे अभ्यासक असतील, मला शेअर देणारा अभ्यासक असला तरी या तुमच्या पाया पडतो. मी ते सोडून दिलं, मी मनावर नाही घेतलं तुमचं. तुम्ही म्हणून माझ्याकडे येणार, कारण तुम्ही उची चोच हल्ली, त्यामुळे तुम्ही येणार. माझी इच्छा आहे, मी काय बोलणार नाहीये तुम्हाला. तुम्ही आधी समाजाचं हित महत्वाचं आहे. तुमचा माझा दुरावा महत्वाचा नाहीये. तुमचं माझं हित महत्वाचं या समाजासाठी. 28 मेला सगळ्या अभ्यासकांनी जी.आर. काढलेला चांगला आहे का नाही का तो रद्द करायला लावायचा. माझं मत हे वैयक्तिक एकट्याच आहे की ते जी.आर. चांगला आहे, पण तरीही मला अभ्यासाची बोलायचं. जर सगळ्यांचं मत असेल नको नको तुमच्याकडून मला जाणून घ्यायचं चांगलं आहे का तर कसं आहे, पुन्हा बोलायला जागा नको. कारण मला तारीख त्या आंदोलनाचे डिक्लेअर होणार आहे म्हणून मला 28 मेला बोललोय तुमच्याशी. तुम्ही सगळ्यांनी 28 मेला सगळे कामं सोडून द्या. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश, मराठवाडा जेवढे अभ्यासक ज्ञानीच्या आरक्षणातले सगळ्यांनी मला बोललेला असला तरी मी बोलवल्यामुळे मी आल्यावर म्हणणार नाही तू असं का बोलला होता, अजिबात म्हणणार नाही, सन्मानच होईल. कारण तुमची माझी नाराजी बोलल्याबद्दल नंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी, पण त्या दिवशी तुम्ही समाजाचे अभ्यासक म्हणून तुमचं मी सरकारला जेरी सांगणार.
कारण त्या द्यावर बोला जागा कशा हल्ल्यात त्या सांगतो तुम्हाला. ओबीसीने जागा खाल्ल्यात कशा आपल्या बघा. ओबीसीला 52% जागा आहेत, 50%. तिकडच्या ओबीसीच्या पोरांनी 50% ओबीसी मध्ये येऊन इकडचं मेरिट तोडलं. 30% जागा इथले काय ओपन मध्ये किती टक्के जागा घेतल्या ओबीसीने? 30%. त्यांच्या जागा किती? 52%. 82% एकट्या ओबीसीला आरक्षण खाल्लं. एकट्या ओबीसी एवढे तो वाकड एकट्याने तेवढं आरक्षण खाल्लं. तुम्ही ताळ ताळ जमीन विकायची वेळ आली आपल्याला. जमीन वाईट वेळ आली आपल्यावर. 2-4 एकरवर आपण आलो आणि याला एकर नसून यांनी वावर घेऊन बिल्डिंग बांधल्या आणि आपण ही दाखल काढतो. खोट्या प्रतिष्ठेत मराठी जगायचं बंद करा. वाटोळ झाला कुणी पाटील म्हणलं की सांगितलं 50 कप चहा म्हणून दे तिकडे त्याला काय चहा बसतो रे. खोट्या प्रतिष्ठेत जगायचं बंद करा. आपला नुसता मोठेपणा. पाटील म्हणलं साहेब म्हणलं की फुटवा. नेता आला एखादा तुझ्याशिवाय गाव फुटत नाही. तो माझ्याकडून पाहिजे गोटी उचलली. साहेबांनी एक दिवस गाडीत बसलं की फुगलं. वाटो होईल समाजाचं. लेकर जर अधिकारी शिक्षणात उच्च शिक्षणात नाही गेले तर जमिनी सोबत नोकऱ्या पण पाहिजे. समजून घ्या. शिक्षण लय महाग झाले. कर आपला महसूल आपला जमा केला जातो आणि शिक्षणात आमचा विरोध आहे का? नाही ना. तुमची ही बुद्धी त्या टायमाला घेतली. ओपनचा चेहरा काढा टायमाला यांनी 82% जागा खाली. खाली किती टक्के राहिल्या? 20%. 20% कोण मग? मराठी, बामण, मारवाडी, मुसलमान जेवढे जाती असतात त्या 20%. जागा किती आल्या? 2, 3, 4. मग आपले लोक काय म्हणणार? पुढे नोकऱ्या आरक्षणच नाही. काय शिकून उपयोग आहे? केला अडत सगळं त्यांनी. आपला जो टक्का कमी झाला ना नोकऱ्यातला, नेता बनवू नका पण पूर्ण अधिकारी बनवा. 60-70 वर्ष राज्य गाजवे. 60-70 वर्ष. म्हणून इमान भाई आता लगेच जार काढून ठेव. ओपन मध्ये ओबीसी द्यायचं. त्याच्या आधी काय झालं? कशाला मराठी वाटलं झालं असतं. पुऱ्या जागा आहे आता काढलं. 60-70 वर्ष जागाच मोकळे होत नाही आता. म्हणून मराठ्यांनी सावध व्हायचं. आपण झोपलं काय? झोपलं नाही हो. मला वाटलं मंडप बघू दे देऊ. मला वाटलं मंडप बघू दे. असं केलं मला वाटलं मंडप बघू दे. झोपलाय ते. हा बोल राय रात्रभर गाडी चालली. रात्रभर प्रवास करणार. काय वाटत त्याला? आपल्याला समाज जिंकायचा. झोपलेले जागे झाले हे लय महत्वाचं आहे. झोपल्याला इतके कष्ट करून मी तो बैठकीत बसला. रात्रभर गाडी चालून बसल्यामध्ये किती मराठा जागा झाला. आणि हे यश आहे माझ्या आंदोलनात. मराठा झोप आलेला सुद्धा आंदोलन घुसून पण बसतो. अरे म्हणूनच मस्त झालं आल्या मराठ्याला कशाचीच कदर नाही राहिली. फक्त जात आणि जातीच्या लेकर मोठी करायची एवढीच कदर आहे. आपल्याला मागण्याकडे आपण सरळ येऊ. सरळ मागण्याकडे येऊ. एक किस्सा सांगतो. सत्य आहे तो आणि मागण्याकडे जो सत्य आहे तो किस्सा नाहीये. काही आपले लोक म्हणते, काही म्हणतो आम्ही उकत थोडे. मराठा समाजात आणि ओबीसी समाजात पुरावा झाला.
मराठा समाजात आणि ओबीसी समाजात दुरावा झाला, त्याला मी काय करू? मित्र कसा असावा? ओबीसी मराठ्यात कधी दुरावा होणार नाही, कधीच होणार नाही. दुरावा होऊ द्यायचा नाही तुमचा. कसं तुमच्या आता जवळ आमच्याकडे होतं तर तुम्ही घेतले, आणि तुमच्याकडून द्यायची वेळ आली तर तुम्ही म्हणताय आमचं आरक्षण घेऊ नका. आमचे लेकर फाशीवर द्यावं का? आमचं आरक्षण असून तुम्हाला खायला द्यायचं म्हणजे वावर आमचं, खाणार तुम्ही. असा मित्र काय कामाचा? असा मित्र काय कामाचा? म्हणजे आमचं तुम्हीच खायचंय, तुमचं तुम्हीच खायचंय, आणि वरून म्हणायचं तुला व्हायला लागला, तुला वगैरे नसेल तो काय आमचा आम्हाला घेऊन दे ना, एक जेवण राहतील ना. म्हणजे आमचं पोरग अधिकारी होऊ नये ही तुमची भावना, आमचं पोरग उच्च शिक्षणात जाऊ नये ही तुमची भावना, आणि पुन्हा म्हणायचं ओबीसी मराठा मित्र मित्र आणि भावना तुमची. आमचं पोरग नोकरी लागले की तुम्ही याचिका दाखल करा, आमचं पोरग अधिकारी झालं की तुम्ही ऑब्जेक्शन घ्या. तुमच्या राणीकडे ऑब्जेक्शन घेतलं ना, आम्हाला 10% आरक्षण दिलं तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं, 16% दिलं तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं, 13% आरक्षण दिलं ऑब्जेक्शन तुम्ही घेतलं, याचिका दाखल तुम्ही केलं, आणि पुन्हा म्हणायचं ओबीसी मराठा ठेवलं म्हणून व्हायला. त्या सगळ्या निवडून द्यायचा मराठा, आणि मराठा आरक्षण ठेवू नको म्हणायचं ते खरकट निवडून येतं मराठा, आणि मराठा आरक्षण ठेवू नको म्हणायचं. आणि तुम्ही म्हणायचं दुरावा निर्माण झाला. आता आमचं पोरं नोकऱ्या लागायला लागले, तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायला लागला. घेऊ काय तुमचं ऑब्जेक्शन? घेऊ तुम्हाला आणखी तुम्ही सावध. ओबीसी गरीबाचं आमचं काही नाही, नेत्यांमुळे तुमचं वाटोळ व्हायला लागलंय. मी 94चा GR चॅलेंज करीन बरं का, पुढे नोकऱ्या बाहेर पडतात तुम्ही. आमचं उचलून नोकरी लागले की ऑब्जेक्शन घेतले, तुला होणारच नाही. सांगून टाका मराठ्याचा पोरग नोकरी लागला, आम्हाला आनंद आहे. मराठ्याचा पोरग उच्च शिक्षण गेला, आनंद आहे. PSI झालं, पोलीस झालं, साहेब झालं, अभियंता झालं, इंजिनियर झालं, डॉक्टर झाला, आम्हाला आनंद आहे. म्हणा ना, म्हणजे तुम्हाला आम्हाला आरक्षण मिळून पोरं शिक्षण गेले किंवा ऑब्जेक्शन घ्यायला, नोकरी लागलं ऑब्जेक्शन घ्यायला, तुम्हाला पुरावा म्हणजे आम्हाला असा मित्र का? असा मित्र पाहायचा का मराठ्याला? तुमच्या लेकराला वाटोळ करणारा मित्र पाहिजे. मित्र ओबीसीचा असावा किंवा हिंदूचा असावा किंवा हिंदूच्या बाहेरच्या धर्माचा असावा, पण स्वतःच्या लेकराप्रमाणे दुसऱ्याचं लेकरू करणारा असावा. माझ्या समाजाचे आई बाबा रात्रंदिवस कष्ट करतात पुरे अधिकारी व्हावं म्हणून, आणि तुम्ही त्याच्या ऑब्जेक्शन दुपारा करून टाकता. म्हणून दुरावा जर होऊ द्यायचा नसला, ओबीसीच्या काही नेत्यांनी जी राव केली मराठाच्या विरोधात काम करायचं ती बंद करावं. मराठा ओबीसी दुरावा गाव खेड्यात होऊ शकत नाही, आणि आम्ही कधी होऊ देणार. नेते सगळं करते ते स्वतःच. मराठा आणि ओबीसी दुरावा निर्माण झाला पाहिजे. खालच्या ओबीसींना सांगतो, गाव खेड्यातल्या ओबीसीला मराठ्यांना आमचं लेकरं जर नोकरी लागलं तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ नका, दुरावा होणार नाही. आम्हाला आरक्षणाची नोंद निघाली, तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ नका, दुरावा होत नाही, कारण आम्ही तुमच्यावर ऑब्जेक्शन घेतलं नाही. आपल्या नोंदीवरती आपल्या प्रमाणपत्रावरती ऑब्जेक्शन घेतलं. काय करायचं त्या मित्राचं? मराठा समाजाचं लेकराचं वाटोळं करणारा मित्र असा कोणता मित्र आहे? आणि ते मित्र तो पार करण्यासाठी स्वतःच्या लेकराला पोरं तुम्ही फाशीवर देणार काय? मित्र सांभाळायचा आणि जातीचा घेऊन स्वतःच्या लेकरा बाळाच्या जी बाळीचं वाटोळं होऊ द्यायचे असा कोणता मराठा आहे? म्हणजे तो आपल्या ऑब्जेक्शन घेऊन वाटोळं करायला लागला, आणि तुम्ही म्हणता दुरावा निर्माण व्हायला लागला. वा, की मित्र ठेवण्यासाठी का जातीचं वाटोळं? मी जातीचा कट्टर आहे आणि मी कट्टर राहणार आहे.
मी तर राहायला तिला खड्यात असं कसं चालत राव असं कसं चालत आमच्या पोराने तो अध्यक्ष ये युट्यूब वर बोलतो ते काय कोण पण केलं त्या फेसबुक काढलं काय भूमन तो खरं बोलू दे काय करा तुला आमचे पोरं काय बोलायला लागले तर लगेच गाडी खाली गाडी आणि आपल्याला नाही तर त्यांचं करतं कसं जसं तसं व्हावं लागेल ना आपलं पण करते त्यांचं पण करायचं असं ना आपल्याला आता वागल्याशिवाय पर्याय नाही जशाला तसं उभा राहिल्याशिवाय पर्याय नाही तर मग हे आपल्याला करते महासमाज होण्यासारखं आहे ताकद बोलायच्या ताकद अशी जिरी तुई पुन्हा रोग फटायची कोणाला काल काल नेकनोरला आपल्या भावानं असे भयानक नाते मराठा आरक्षणासाठी बलिदान वायाला नाही जाऊ द्यायचे बलिदान कशासाठी गेले फडणवीस साहेब कळतात तुम्हाला परत तुम्हाला मी बोलवतो मी 8 महिने बोललो का जीव लावला नाही तुमच्यासाठी त्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी आर दिला मराठ्यांनी कौतुक केलं नाही त्यांचं पुढे विकणार का नाही आपण का बोलतो त्याचं कारण त्यांचा मंत्री पोलीस अधिकारी नियुक्त नाही माझाड्याला जमली ते माया काय बसू दी तो जर नाही वासुदेव केला तर मला म्हणून जागे म्हणून काय केलंय पुढे ते कागद पुढे सरपंच आले का नेटवर्कचे तुम्हाला सांगतो काय झालं किती वाईट जळत आहे मराठीवर बघा मी काय चुकीचं बोलतो मी मराठ्यासाठी शत्रुत्व काय घेतलंय मराठ्यावर होऊ नये म्हणूनच ना आणि तुम्ही पक्षात उदो करणार तुम्ही नेत्याचा उदो करणार वा मी शत्रू सांगतो झालो बलिदान गेलं काल काय आरोप ठेवले त्याच्यावर फडणवीस साहेबांनी येली ग्रामपंचायत जाळी 51 लाखाचं नुकसान झालं इटा सकट जरी जळवलं तरी 51 लाखाची ग्रामपंचायत इटा सकट जळवलं तरी इटा सकट म्हणतो आम्ही सरपंच म्हणणार एक नव्हता ते म्हणे इटा सकट जरी जाळी तरी 51 लाखाची नाही काय आरोप ठेवला त्याच्यावर यांनी ग्रामपंचायत जाळली आणि ते पूर्ण नव्हते जाळायला 12 जणांत नाव घेतलं खरं तपास त्या अधिकाऱ्याचा फडणवीस साहेब खरे असतात तुम्ही नसता तुमच्या मागे मी लागलो कोणी देवा अधिकारी कस काय कोणा काय कळलं कोणतं हे खोटे गुन्हे दाखल केले मराठ्यांच्या पोरावर राज्यात हे गुन्हे तुम्हाला माग घ्यावाच लागणार नाही तुम्हाला सोडितच नाही बाळा त्याच्या उन्हात पडले ते बिचारायला एक करायचे खोटे गुन्हे दाखल केले करून गेले दुसरे ते यांच्या राजकारणात ते घर फोडले आणि गरीब मराठ्याच्या मुळावर आणून आणि आंदोलनात काम करणाऱ्या पोराचे नाव टाकले घेणं घेणं एवढं मोठं नुकसान झालंच नाही त्यांनी काय केलं ते दोन ग्रामसेवक कोण तलाठी त्यांनी फिर्याद दिली आणि त्यांनी ते लिहून टाकलं तितकं झालं कारण ते दोन्ही लाभार्थी दोन्ही मला त्यांनी सांगितलं मला माहित नाही त्याला दोघांपासून पुस्तक आठवलं त्याने लिहून टाकलं द्वेष मराठ्याचा यांचा द्वेष लाभार्थी टोळीचा तर 2 जणांच्या मुळावर आलेला बरं का हे जितके बोलते मी त्याला तितकं सांगणार खालचे विचार जे नाही जे यांच्या डोक्यात जाती विचार झालेले लाभार्थी टोळीचे त्यांनी त्या 2 नेत्याच्या मुळावर आणले आणि हे जितके बोलते मी तितकं वाचणार हे बोलायचे बंद झाले नाही काय होत हे जितके बोलते तितके ते दोघं खड्ड्यात जाणार आणि ते मला खेळून बघितलेले आणि पुढे ते खेळणारच आम्ही त्याची काय अडचण विचार बाहेर त्यांनी ते फिर्याद उलटी सुट्टी दिली 51 लाख झालं 58 लाख झालं नुकसान गुत्ते पोरं
विनाकारण किंवा बलिदान त्या अधिकाऱ्यांमुळे गेलं. त्यांना त्याच्या सहआरोपी करणंच गरजेचं आहे. हे कसे करत नाहीत हे मी बघतो. ही यांची मनस्थिती झाली आपल्याशी. आणि तुम्ही म्हणजे मी भांडवतो तुमच्या लेकराबाळास, मी जेव्हा आराम केलं तुमच्या लेकराबाळास, रक्ताचं पाणी केलं तुमच्या लेकराबाळा सुखी समाधानी होत नाही. आताही चालतो ना मला या समाजाच्या लेकराच्या चेहऱ्यावर आनंद दिसावा म्हणून अरे जेवढं सुख टाकायचं तेवढं तुमच्या लेकराच्या पदरात टाकतोय. जेवढे सुखी समाधानी या राज्यातल्या मराठीचे लेकर राहतील तेवढं पुण्य टाकायचं काम तुमच्या लेकराच्या पदरात करतोय. आणि तुमच्या जातीच्या लेकराच्या विरोधात काम करणाऱ्याला तुम्ही त्याला मित्र म्हणणार. मित्र कसा असतो? तो ओबीसीचा असतो, हिंदूचा असतो किंवा मुसलमानाचा असतो. माझ्या लेकराचं कल्याण झालं, तुमच्या सुद्धा लेकराचं कल्याण झालं पाहिजे असा मित्र या म्हणजे मित्र. राष्ट्रवाद जातीच्या विरोधात भाषण करते, राष्ट्रवाद जातीच्या विरोधात याचिका दाखल करते, त्याला मित्र म्हणणार का तुम्ही? वा असे जात पुढे कसे जाईल? आपण एक ठेकाणी घेतला दुरावा निर्माण होण्याचा, त्यांनी सुद्धा घेतला पाहिजे. आपण जर एखाद्याला पाहुणा म्हणतो पुढच्यानी पण आपल्याला पाहुणा म्हणलं पाहिजे, तरच त्याचा अर्थ नाही तर काय अर्थ नाही. तुम्हाला महत्वाचे विषय सांगतो. आपल्या मागण्या काय? पहिली आंदोलनाची तारीख सांगतो. आंदोलनाच्या तारखेला जी तारीख डिक्लेअर आता होईल त्या तारखेला महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्यांनी घरी राहायचं नाही. तारखेच्या पहिल्याच दिवशी जी आता तारीख डिक्लेअर करतोय त्या तारखेला पहिल्या दिवशी महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी अंतराळ घ्यायचे. जिथं जागा मिळेल तिथं बसायचं. तुम्ही येऊन जाऊन केलं तरी चालत नाही. थांबणारे थांबा. ऊन प्रचंड राहणार आहे. आपण आपली छत्री पाण्याची बाटली तरी रोज घेऊन यायची, येऊन जाऊ करायचं असं. पण आंदोलनाचा पहिला दिवस त्या तारखेला महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्यांनी घरी राहायचं नाही. आणि आता इथून गेल्यापासून लगेच गावातल्या घराघरातल्या मराठ्यांपर्यंत तुम्ही स्वतः सगळ्यांनी जातीसाठी जायचं. जाणार का? एकाने पण झोपायचं त्याच्या तारखेपर्यंत घर ना घर पिंजून करायचं. जातीच्या कल्याणासाठी अंतरवालीत मराठ्यांनी यायचं. पिकाचं नुकसान करू नका. इथं आल्याच्या नंतर आपली मराठा समाजाची संस्कृती आहे. छत्रपतीने आपल्याला सांगितलंय मिरचीच्या देठाला सुद्धा हात नाही लावायचा. कोणाच्या मसुब्या खाऊ नका. काहीच्या मसुब्या नाही खाल्ल्या तरी खाल्ले नंतर काही त्याला मसुब्यात नव्हतं. तो मला मसुब्या खाल्ल्या त्याचा कोण फुगालेलं काम लाभार जाऊन असतील ते काही जाऊन दे. पण नका हात कुणाच्या मिरचीला उसाला कशाला हात लावू नका. जिथं मोकळी जागा असं तिथं बसा. पण सुरुवात तुम्हाला तारीख सांगतोय. तारीख डिक्लेअर झाली. आजपासून एकानेही थांबायचं नाही. तुम्हाला गावागावात जायला संधी आहे, मराठ्यांसमोर जायला संधी आहे. मराठा बघतो कोणता राजकारणी माणूस गावात बैठकीला आलाय, कोणता समन्वयक आला, कोणता मराठा सेवक आला, कोण राजकारणी आला, पदाधिकारी आला, कोण आला, हे मराठी मार्गाने बघतो. तरी आपल्या कोण आव्हान सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी, सगळ्या संघटनेतल्या मराठ्यांनी, सगळ्या समन्वयक मराठ्यांनी, सगळ्या मराठा सामान्य शेतकऱ्यांनी, मराठा सेवकांनी तुटून पाडला. घर ना घर पिंजून करा. त्या तारखेला आंतरवालीला सगळ्या मराठ्यांनी यायचंच. इथं 50-50, 100-100 किलोमीटर उभं राहायला जागा नाही. इतक्या मराठ्यांनी वाऱ्यासारखा मराठ्यांनी धावले. तारीख आंदोलनाची, आंदोलन होणार अंतराळी
शांततेत राज्यात होणार शांततेत आंतरवालीत आंदोलन होणार. मी 30 मेला आंतरवालीत आमरण उपोषण सुरू करतो. 30 मेला तारीख आपली डिक्लेअर झाली. त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. 30 जूनला आल्यावर प्रशासनाशिवाय पर्याय नाही. ऐका ना उपोषणाशिवाय पर्यायच नाही आपल्याला. ऐका तुम्ही बरेच विषय सांगतो ना. ऐका ना आपण एक काम करू. ऐका सगळे खाली बसा. 2 मिनिटं खाली बसा. आणि मुंबईला बी जाऊ ते काय जण करू. तुम्ही मुंबई पुन्हा पॅक करू आपण. ठीक आहे. फक्त ऐका शांत ऐका. 1-2 मिनिट ऐका. आपल्याला याच्यासाठी करायचंय. मला शांततेची भूमिका लागते. 1 मिनिट ऐका फक्त. 1 मिनिट ऐका फक्त. पुन्हा तुमचं ऐकून घेतो. मग बसता फक्त ऐका. 1 मिनिट ऐका. बघा तुमचं प्रेम मला कळतंय बाबा. माझ्यावर प्रेम करीत एवढी आलीच नसती. एवढे आलीच नसतं. आज नाहीच आपले प्रयत्न इतके. तर आंतरवाली त्या दिवशी जवळपास 3 कोटीपेक्षा जास्त मराठी 30 मेला येणार. 3 कोटीपेक्षा जास्त मराठी आंतरवाली तुम्हाला दिसते. पण हे विश्वास मी प्रामाणिकपणाचा जीवात कमवलेला. तुमची माया ठीक आहे पण माझी माया समजून घ्या. 1 करोडपेक्षा जास्त पूर्व ऍडमिशन घेणार. थोडे सांगतो राज्यात 1 करोडपेक्षा जास्त ऍडमिशन होणार. व्हॅलिडा थांबल्या. यांनी गुणगी प्रमाणपत्र थांबवले. लेकरा बाळाचं डोळ्यात नाही बघू शकत आपण. काय करता जर यांनी व्हॅलिडा टायमाला लोक झालं तर पोरांनी काय करायचं. नोकरीला लागलेल्या पोरांनी काय करायचं. विषय समजून घ्या. आपल्याला जून महिन्यात ऍडमिशन सुरू होते. आपण जर आधीच दम काढला तर लेकरा बाळाचं सुखी समाधानाविषयी होईल. कारण भरती आहे. त्याच्यानंतर ऍडमिशन आहे. पोरं आपल्या लेकी वडील लांब जातात. आपल्या आई बापापासून गावापासून कुटुंबाला सोडून आपले लेकर शहरात शिकायला जाते. आई बापा फीस भरते. आणि मोदी जर निघालेला असेल कुणबी प्रमाणपत्र देवेंद्र फडणवीसांनी नाही दिले तर लेकरा बाळाचं वाटलं. ही गोष्टी समजून घ्या. मी तुमच्या पाय पडून सांगतो. योग्य वेळी मराठ्यांनी लढायचं शिकायचं. आपण आतापर्यंत मी सांगतो ऐकून घ्या. तुमचं सगळं ऐकून तुमचं कधी ऐकलं नाही असं झालं नाही म्हणूनच तुम्ही ते लोकांना वाटतं फक्त जळक्याला जवळ वाटतं फक्त किती क्लिअर करतो. आणि मी आधी विचारलेला असलेला तुला काय माहिती रे ह्याकडे चापला घेऊन येतो. मी यांना विचारतो ते म्हणजे दैनिक विचारित नाही. डायरेक्ट घोषणा करतो तुला काय माहिती रे. मी ह्या माय बापाला विश्वासात घेतल्याशिवाय नाही काय करत. तुला माहित नसतं कारण तू त्या टायमाला नेत्याच्या छापाच्या मी सांगत होतो म्हणून तुला माहित होत नाही. समजून घ्या. आपले लेकरा बाळाच्या त्या ऍडमिशन जोडली आपण आधीच करायचं. वारंवार काय काय नाही का वारंवार कौल लढायचं. वारंवार लढावं लागणार. तुम्ही जर शेत घेतलं तुम्हाला त्याच्यात काडी काढायला लागेल. गवत काढायला लागेल. त्याच्यात फवारे मारायला लागतील. तर सोन्यासारखं
लक्ष्मी तुमच्या दारात येईल, म्हणजे धान्य तुमच्या दारात येईल. आपण रामराम घालणारे लोक आहेत, हिंदू संस्कृती वारकरी संप्रदायाची संस्कृती मानणारे लोक आहेत आपण, छत्रपतीचं हिंदुत्व पाळणारे लोक आहेत आपण. योग्य वेळी लढायचं, छत्रपतीच्या गनिमे पाया पडून शिकायचं. उठलं की कसले निर्णय नाही घ्यायचे, योग्य वेळ. जून मध्ये ऍडमिशन आहे, दंगा वाजवायचा. घरी झोपून काय करतात? ऊन लागत आहे, झोप लागेल, झोप लागेल. लेखाचा आयुष्य उद्ध्वस्त होईल. घरी झोपून काय करतो? कामाचे दिवस नाहीये, मे मध्ये काही काम नाही, ऊन लागत नाही, काय होत नाही, काही होत नाही. तुम्ही काळजी नका करू. कामाचे दिवस सुरू झाले त्या कामाला आपण मोकळे होतो, तोवर पूर्ण आंदोलन पार पडतं. ऊन नाही लागत, काही पट्टे म्हणतात काही बरं का, लय ऊन उन्हात नको, आणि तिथे पुढे तेव्हा ढगाणा नागाणा करतो तेव्हा, आणि तिथेच पुढे तो रोडच्या कडीला तेव्हा नाही ऊन लागत. माझ्या जातीसाठी ऊन लागत आहे तुम्हाला, तिकडे लग्नात जाताना नाही ऊन लागत. माझ्या जातीचे लेकरं मोठे करायचे तर ऊन लागतंय. जातीसाठी ऊन नाही, ताण नाही, मरणाला तरी मागे सरकारचं नाही. सरकारला 30 मेला गुडघर टेकायचं, म्हणजे टेकायचं, जे होईल ते होईल, बोलायचं नाही. मागणी आपली हैदराबादचा गॅजेटियरचा GR काढलाय, स्थानिक चौकशीचा अहवाल आहे, सांगायला सुरुवात करायला आता सगळी. त्याचप्रमाणे मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र 29 मेच्या आत द्यायचं, कारण 30 मेला आंदोलन सुरू होणार. 1, 2 सातारा संस्थांचा तुम्ही GR का काढला नाही? 1 महिन्यात का ठोंबले होते, 8 महिने वेळ दिलाय. सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध संस्थान आणि पुणे संस्थान, मिरज संस्थान, या सगळ्या संस्थांचा GR, सातारा संस्थान हैदराबादचा काढलेला GR, 94चा GR जो काढला होता 1994 ओबीसी साठी, त्या GRच्या धर्तीवर सातारा संस्थांचा GR आणि हैदराबाद गॅजेटियरचा GR एकत्र घ्यायचा. कारण 1994चा GR काढला, ओबीसीचं कुठेही प्रमाणपत्र थांबलं नाही. आमचे कसे थांबले? त्यामुळे त्या धर्तीवरच GR पाहिजे. हे झाले 2. तिसरं, महाराष्ट्रातले सगळे सरसकट गुन्हे मागे घ्यायचे. बलिदान गेलेले कुटुंब यांना महावितरण मध्ये आणि MIDC मध्ये नोकरी देण्याचा GR काढायचा. 30 मेच्या आत आपल्या साथीतल्या सगळ्या योजना बंद केल्या, सगळ्या योजना सुरू करायच्या पुन्हा. एकही योजना बंद आम्ही खपवून घेणार नाहीत. जेवढ्या हॉस्टेलला जागा घेतलेल्या त्या सगळ्या जागा संपादित करून तिथं वास्तू उभा होणं खूप गरजेचं आहे, म्हणजे पोरांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी निघतो. आमच्या ज्या मागण्या तुमच्या पुढे ठेवल्या, यातली एकही आता आम्ही ऐकून घेणार नाही, झाली नाही म्हणून. महामंडळाचे परतावे सगळे थांबले, हे सगळे परतावे ताबडतोबीनं वाटप केले पाहिजे. कुणबी प्रमाणपत्र दिलेल्या बांधवांचे व्हॅलिडिटी सगळे द्यायचे तातडीनं 30 मेच्या आत सांगा. हे मुख्यमंत्री साहेबांचं काम. उपसमिती काही कामाची नाही. उपसमिती मराठ्यात बांधणारी. उपसमितीचा अध्यक्ष आम्ही त्यांच्यावर विश्वास टाकला होता की हा माणूसच मराठ्याचं कल्याण करेन, पण तसं वाटत नाही. ते ह्या गोदावरीचं पाणी नेते, त्या गोदावरीत नेऊन टाकले. त्यांना कामच नाहीये. त्यामुळे ती उपसमिती बरखास्त करून टाका आणि स्वतंत्र मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करा, म्हणजे मराठ्याला टेन्शन.
उपसमिती कशासाठी असती? गोरगरीब मराठ्यांना अडचणी आल्या ते सोडव. मराठा नाव दिलं तिला, मराठ्यांच्या समस्या सोडवायचं काम करायचं. उपसमिती कारखान्याचं गाळा किती झालं बघती, साखरेच्या पोते मोकळे किती आहेत बघती, रथयात्रा काढती कोणती काढून उपसमिती. या गोदावरी त्या गोदावरी गेली इंदोरच्या, तिकडचं पाणी ह्यावेळीचं तांदळ हिचं होत की तिकडे इथं आमच्या पंचायत आमचं पाणी तिकडे घेऊन गेली उपसमिती. वाय उपसमिती, उपसमिती एकही काम करत नाहीये. उपसमिती आल्यापासून अधिकाऱ्याला काय करावं का यांचा धाक पाहिजे. अधिकाऱ्यांवर धाकच नाही. आमचे रोखले धाक कसा लागतो बघा तुम्ही, धाकच नाही. आता हे गॅजेट नुसार नोंद नाही आहे, याची नोंद निघाली. हे लय भयानक भया. विखे पाटील साहेबांनी फडणवीस साहेब ध्यानात घ्या म्हणून मी मराठ्यांसाठी तळतळतो. या माणसाचे कदम नावाचा माणूस आहे, त्यांची वंशावळ इथं आहे. सत्य तुलत होईल कोण? नारायण कदम आणि साहेबराव कदम. पण याची सकात चुलत होईल. यांचं म्हणणं काय माहितीये का? नारायणच्या खालीच पाहिजे तू, नारायणच्या वरून जमा नाही, नारायणच्या खालून पाहिजे का? चुलत भाऊ आहे ना, रक्ताचा नाता नाही का? रक्ताचा नाता नाही, नाही नोंद दिली. इतके वाटोळे ज्या काळात चालले त्यांचे काय अधिकारी हे सख्खे चुलत भाऊ आहेत. स्थानिक चौकशी आवा सख्खे चुलत भाऊ बघा. पण जिथे एक लाभार्थी पीडितला अधिकारी आहे, ती जण आहेत ना, ते त्यांनी काय दिले कुठे दिले? आणखीन एक पान होता ना, काय दिलं लाभार्थी पीडित अधिकाऱ्यांनी? त्यांनी दिलं सख्खे चुलत भाऊ. यांनी दिलं बघा. आडनाव बी तसलंच आहे. आडनाव नाही सांगत, कारण आपल्या नीच लोकांचं नावच नाही घ्यायचं आम्हाला. त्यांनी इथं लिहून दिलं. यांना प्रमाणपत्र देण्यात येऊ नये म्हणून लिहिलंय याच्यात. आणि इथं सत्य तुला भोय त्यांचाच एक अधिकारी घेतो. वारे फडणवीस साहेबांनी उपसमिती विखे साहेब हे काम तुमचं. अरे रक्तातल्या देणार ना, आता जर कोणत्या द्या काय म्हणते अधिकारी? महसूल पुरावा द्या. नोंद सापडली त्याची जन्म मृत्यूमध्ये मेलेल्याच्यात नोंद सापडली, मेलेल्याच्यात नोंद सापडल्या, मेलेल्याच्यात वावरच नाही. हा समजा आता मला वावर नाही, मग नोंद कुंडी म्हणून सापडली, वावरच नाही म्हणून नाही द्यायचं. काय पाप केलं नाही? माझं वावर नाही, मी काय पाप केलं? माया मराठ्याची नोंद सापडली, त्याच्या जन्माच्या दाखल्या सापडली, त्याच्या रजिस्टरीवर सापडली, त्याची सरपंच सापडली, त्याने एखादा बैल घेतला मजुरी करतो म्हणून त्याच्या सापडली बैलाच्या दाखल्या. काय अडचण तुम्हाला? वावर कशाला पाहिजे? सगळे झाले त्या प्रमाणपत्र असे रोखून झाले. हे चालणार नाही. 30 मेच्या आत ज्याची नोंद सापडली त्याला कोणती प्रमाणपत्र द्यावंच लागणार आहे. महसुली पुरावा त्याचा काय दोष? वावरच नाही द्या. त्याच्या पोराने काय पाप केलं? शिकायचं नाही का त्याच्या पोराने? त्या प्रमाणपत्रावर त्याचं पोरं शिकत नोकरी लागाल. तुमच्या अधिकाऱ्याच्या काय पापाचं आहे? नोंद सापड द्यावं लागल. परत 58 लाख नोंदी सापडल्या, त्या सगळ्या ग्रामपंचायतला लावायच्या महाराष्ट्रातल्या, आणि अभियान घेऊन प्रमाणपत्र वाटप करायचे गावागावात. हे सुद्धा मुद्दा यांना 30 मेच्या आत मार्गे लावावा लागणार आहे.
सुट्टी नाही. स्थानिक चौकशी अहवालाप्रमाणे मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. या मागणीवरती आम्ही कायम ठाम राहणार आहे. आपले कुणबी प्रमाणपत्र अशा पद्धतीने रोखले गेले. ईडब्ल्यूच्या पोराचं ती प्रश्नमार्गी काढायचे. एमपीसीच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा प्रश्नमार्गी काढायचा. या आंदोलनात काहीही शिल्लक ठेवायचं नाही. म्हणून काम आमची असते. आणि कोणते राहिलेल्या मागण्या आपण सगळं उद्या पत्र देऊन टाकू. उद्या आपण एक पत्र देऊन टाकू आपल्याला मागण्याचं. जेवढ्या मागण्याचं आपण देऊ. आता झाल्या ना कोणत्या हैदराबादच्या गॅजेट प्रमाणे मराठवाड्यातल्या मराठ्यांना प्रमाणपत्र द्यायचं. 17 संस्थांचा JR काढायचा आणि लगेच लागू करायचा. केसेस सगळ्या मागे घ्यायच्या. चौथं बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचा विषय आणि निधीचा विषय मार्गी काढायचा लगेच. आणखी आपले शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देऊ. शिंदे समितीला योगवान शोधायला लावायचा. शिंदे समितीला नुसतं फिरून देऊन चालणार नाही. आणि सेपरेट मंत्रालय स्थापन करायचं. का? मराठा आणि कुणबीसाठी सेपरेट काम करायला माणसं लागते. तेव्हा जातीचे प्रश्न सुटतात. असे सुटत नाही. नसता त्यांना पण इथून पुढे चांगलं काम करा. विखे पाटलाला आमचे काय नाराजी नाही. समाजाचं चांगलं काम करा. समाजात नाव कमवा. राहू द्या, काय हरकत नाही. आपल्या जेवढ्या मागण्या त्या मागण्याविषयी, कारण हे भयंकर विषय. कारण जूनला आता ऍडमिशन आपल्या पोरांचं वाटलं होता कामा नाही. आणि सगळ्यांनी इतकं जोराने कामाला लागायचं. इतकं जोराने कामाला लागायचं. एकही घर बरोबर नीट काढतात. कारण आपल्याला ईडब्ल्यूचे प्रश्न मार्गी काढणे ते पोराच्या आधी संख्या पदक पडले. आपल्या 2014चे 19चे PSI पूर आहेत. त्यांचे विषय मार्गी काढायचे. आपल्याला खूप असतंय. आपल्या हैदराबादचा गॅजेट हे 17 संस्थांचं गॅजेट आहे. केसेस सगळ्या मागे घ्यायचा विषय. आपले हॉस्टेल बॉम्बे गव्हर्नमेंटचा गॅजेटियरचा JR काढायचा आहे. आणि आपलं मेन काम एक मागं राहिले. सगळ्या सोयऱ्याच्या आधी सूचना आपली तिचा पण JR घ्यायचा. सोडायचंच नाही याला. हे आपल्याला आपण याला सोडायचं नाही. माझा शेवट सांगणं आहे, फडणवीस साहेब मराठ्यांच्या नादी लागू नका. मराठ्यां पुढं शांतपण चालू देणार नाही. आणि आता सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो, 30 मेची इतकी जोरात तयारी करा. तुमचा जो प्रश्न होतो नाही करायचं ते शेवटचं सांगतो. बैठक संपवा. तुमचं मनोबल पोषण करायचं नाही. तुम्ही अंतरवाले सगळे ताकदीने आले की प्रश्न सुटला. तुम्ही ताकदीने आले की प्रश्न सुटला. उपोषणाशिवाय पर्याय नाही. त्याचं कारण सांगितलं, आंदोलन शांततेत करायचंय म्हणून. तुम्ही फक्त ताकदीने अंतरवालीकडे मला लय दिवस उपोषण करायची गरज पडत नाही. प्रश्न मार्गी लागला. तुम्ही घरी मराठ्यांच्या सगळे मागण्या घेऊन. पुन्हा एकदा सांगतो, नीट ऐका. 30 मेला महाराष्ट्रातला एकही मराठा घरी ठेवायचा नाही. शिक्षक, डॉक्टर, वकील सगळ्यांनी रजा टाका. तुम्हाला यायचं नसेल तर तुमचे चुलते काके सगळे पाठवा. आपले अधिकारी, आपले बिल्डर, उद्योगपती, आपले जेवढे पोलीस मध्ये आहेत, महसूल मध्ये आहेत, त्यांना यायचं नाही. तुमचे घरचे सगळे पाठवा. मुंबईचा मराठ्यांनी काम बंद ठेवा. सगळ्यांनी अंतरवालीकडे या. कोकणापासूनचे सगळे शेतकरी मराठी पाऊस पडेपर्यंत सगळ्यांनी अंतरवाली द्या. आपल्या लेकरा बाळाचे जीवनमध्ये ऍडमिशन आहेत. लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण होईल. सरकारला गुडघ्यावर टेकवायचं. ड्रायव्हर असणारे मराठी, हॉटेलवाले, टपऱ्यावाले, रिक्षा चालवणारे, एसटी ड्रायव्हर, आपले माथाडी कामगार, हमाली करणारे, रोजाने जाणारे शेतकरी मराठी सगळ्यांनी काम सोडायचं. एकाने सुद्धा घरी राहायचं नाही. सगळ्या संघटना, सगळे समन्वयक, सगळे अभ्यासक यांनी सगळ्यांनी 30 तारखेला अंतरवाली पंचायत. पण अंतरवाली दिसा
इतक्या ताकदीने जसे तुम्ही मुंबईत हिसका लागला होता तसा हिसका पुन्हा अंतराळी एकाने कामाचं उन्हाचं पावसाचं कारण सांगायचं नाही कारण असं आंदोलन देशात झालं नसून पुन्हा मराठ्यांच्या ताकदीकडे पुऱ्या देशाने बघितलं पाहिजे कोणत्याच रानात आणि कोणत्याच रस्त्यावर मराठ्यांना उभं राहायला जागा राहिली पाहिजे फक्त येताना सांभाळून या येताना ऊन नाही असल्यामुळे छत्र्या घेऊन या पाण्याच्या बाटल्या घेऊन येत जा आम्ही सुद्धा जवळपास तयारी करतोय 10,000 पाण्याचे टँकर आम्ही पाण्याच्या टँकरची तयारी करायला लागलो गाड्या लावायला ग्राउंडची तयारी करायला लागलो सगळे कारखान्याचा परिसर आपण गाड्या लावासाठी घ्यायला लागलो ध्यानात राहू द्या परिसर इकडे जेवढे मोकळे सगळे मंगळ कार्यालय हे रात्री मुक्कामी मराठी येणारे 29 मेला यांच्यासाठी सगळे मैदान आपण सगळे मंगल कार्यालय गेवराई आंबड पापड शहागडचे अख्खे मंगल कार्यालय बुक करायला लागलो जेवढ्या जमिनी मोकळ्या याच्यावरती फळ्या मारून घेऊन गाड्या लावायला जागा करायला लागलो दिवसभर इकडे ये जायचं रातची गाडी कशी जाऊन झोपायचं फक्त जाऊ नका ऐका सगळ्यांनी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा गाड्या सुरक्षित ठिकाण लावा म्हणजे तुम्ही मुंबई सारखं होत मुंबईला कसं तुम्ही गाड्या सुरक्षित ठिकाण लावल्या आणि मग रेल्वे यायचे जायचे गाडी निघाला रेल्वे भागाला जायचं असतं म्हणजे टेन्शन येत नाही गाड्या कारखाना परिसर सगळे घेणारे आपण तिकडे गेवराईकडे पण साखर कारखाने तिकडचे पण घेणारे इकडचे पण परिसरातले सगळे कारखाने घेणारे सगळ्या परिसरात आपण गाड्या लावायला व्यवस्था करणारे पाण्याची व्यवस्था होणारे गोदापट्ट्यातले सगळे तालुके 11 तालुके गोदापट्ट्यात हे सगळे तालुके जेवणाची व्यवस्था करणारे त्या सगळ्या नियोजनाच्या टीव्हीला बसून पडणारे म्हणून मला तुम्हाला नियोजन सांगायचंय तुम्हाला ऐकणं गरजेचं आहे की आम्ही तुमच्या जेवणाच्या सगळ्या व्यवस्था सुद्धा रोज गोदापट्ट्यामध्ये सकाळी 10 वाजता सकाळी 11 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता जेवणाचं घेऊन येणार आहे कारण इतके गावं कमीत कमी दर दिवस 25 ते 30 लाख लोकांना जीव घालावा लागला कमीत कमी एखादा दिवस असा येणार आहे एका वेळेस 30 मे ही तारीख अशी राहणार आहे या दिवशी 2-2.5 करोड पेक्षा जास्त मराठा समाज येणार त्या दिवशी जेवढ्या शक्य कोणीही पैसे देऊ नका दुकानदार सक्रिय होते दुकानदार बंद झाल्यात ज्याला बिस्किटचा पुडा देता येतो ज्याला पाण्याच्या बाटली देता येते त्यांनी डायरेक्ट लावून द्या पैसे देऊ नका भाकरी देता येते भाकरी द्या तुम्हाला शिरा देता येतो कोरडा द्या इथं ह्यावेळेस कमीत कमी आपण 25,000 पेक्षा जास्त मी नाही मराठा समाजाला सांगतो ते घेऊन यायचं तुम्ही म्हणले होते तयारी नाही जेवढे टँकर आहेत ते टँकर सगळे घेऊन यायचे 25 ते 30,000 आणणार आहेत आपण जवळपास कारण तुम्ही जर कोणता शिरा केला हे तो शिरा करायचा त्याच्यात हाणाच्या कडे ठोकला ज्याला जे देता येईल इथे द्या आपले व्यावसायिक असतील राजकारणी असतील गरीब मराठी असतील जेवढ्या मागण्या आता आज हे 16 मे 30 मे म्हणजे तुम्ही डोक्यातून काढून टाका कोणाचा प्रश्न आला नसेल तर मागणी आली नसेल तर तुमच्या डोक्यातून काढून टाका 30 मे पर्यंत मला बरेचसे लोक त्यांच्या मागण्या देणार आहेत म्हणून 30 मेला या सगळ्या मागण्या घेणार आहे त्याचा तुकडा काढणार आहे काय मी 30 मेला माझ्या सगळ्या मागण्या घेणार आहे ज्यांच्या राहिल्या त्या पण त्याच्यात घेणार पोरांच्या शिक्षणाच्या शिष्यवृत्तीपासूनच्या सगळ्या महामंडळापासून सगळ्या पण सगळ्यात महत्वाचं सातारा संस्थांचा ज्या आणि पश्चिम महाराष्ट्र कोकणातले मराठी सुद्धा त्यात जाणार आहेत बरं का सातारा संस्थांचे गॅजेटर मध्ये त्यांना ठेवा घरी झोपू नका श्रीमंत असाल तुमचं पाणी असेल तुमचे बागायती असेल
हिस्से पडायला लागले, वावर कमी व्हायला लागले, पुढे शिक्षणात नोकऱ्यात गेले पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रातले कोकणातल्या मराठ्यांनी ध्यानात ठेवा. आज सुख असेल पण पुढच्या पिढीला नोकऱ्या त्या देऊन ठेवा, त्यांना योजना द्या. त्यामुळे घरी कोणी झोपायचं नाही. विदर्भावर जर संकट आलं, कोकण, मुंबई, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तुमच्या मदतीला आहे. विदर्भ आणि खानदेशातल्या मराठ्यांनी आमच्या मदतीला धावून या. आम्ही सुद्धा संकटाच्या काळात कुणबी आणि मराठी आपण दोघं पण एकच वेगळे नाहीये. कुणबीवर जर काही संकट आणलं आम्ही सगळे मराठी धावून येणार आहेत. आज आम्हाला तुमची गरज आहे. विदर्भ आणि खानदेशच्या मराठ्यांनी आमच्या मराठवाड्याच्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण मुंबईच्या मदतीला या. लक्षात ठेवा, आपल्याला पाण्याचं नियोजन करायचंय. इथून उद्यापासून आम्हाला आता टाइम नाहीये. डॉक्टरांच्या टीम आम्हाला बोलून घ्यायच्या. डॉक्टरांच्या आंदोलन झोप लागणार. कमीत कमी आपल्याला 50,000 जवळपास इथं आंदोलनच लागणार आहेत आपल्या इथे. आपल्याला ती खाजगीतून व्यवस्था करायची. आणि मी आवाहन करतोय, ज्यांच्याकडे आंदोलन त्यांनी 28-29 मेला अंतर्वाळीत आणून लावा. त्यामुळे गाडी इकडे होणार नाहीये, हे ध्यानात ठेवा. गाडी 1 किलोमीटर सुद्धा इकडे जाणार नाहीये. म्हणून माझ्या हात जोडून विनंती आहे, ज्यांच्याकडं अँब्युलन्स आणा, ज्यांच्याकडे गोळ्या औषध होतं ते गोळ्या औषध अगोदरच इथं 500 मीटरवर आणून ठेवा. पाण्याचे टँकर ज्यांच्याकडे त्याने अंतर्वाळीत आणून लावा. कारण पुन्हा बाहेर लवकर निघणार नाहीये. काही टँकर बाहेर ठेवा. आपल्याला मोठ्या सभेचा अनुभव आहे. काही टँकर आम्ही हात आणून लावले, पुन्हा बाहेर आले नाही. म्हणून बाहेर काही टँकर ठेवणे आपल्याला, तिथे आतमध्ये पाणी आणण्यासाठी लोकांना हे सगळ्या व्यवस्था करणे. कमीत कमी आपल्याला 2 लाख स्वयंसेवक लागणार आहेत. त्याच्या नोंदण्या तुम्ही करा. अंतरवाली कोण स्वयंसेवक म्हणून काम करणारे ही यादी आम्हाला लवकर द्या. आणि स्वयंसेवक 29 लाख मुक्कामी या. स्वयंसेवक 2 लाख जवळपास लागणार आहे. हे 29 मेला अंतरवाली मुक्कामी या. सगळं बिराड घेऊन या, वादळ्या भाड्या सगळं जेवायला इथं समजा होईल. आणि कमी पडलं तर जेवायला समजा वदा पट्टा कमी पडला मराठी कमी पडून देते नुसत्या भाकरी एवढा शब्द वापरला आपण. भाकरी भाकरी इथं दानशूर मराठी त्याच्या ताकदीचा अंदाज काय कमी पडू देत नाही आपल्याला. काय कमी पडू देत नाही आपल्याला. म्हणून आता उद्यापासून आमच्या निवेदन मीडियाच्या बांधवाला शेतकरी आंदोलन करायचं आपल्याला ह्यावेळेस. त्याला गुन्हा करायचं तिथंच आम्हाला 1-2 घर मोकळे करायला लागतात. बीडी या गावात व्यवस्था करणं त्याला काय म्हणतात रेंजेस नाही कोणाला नेट. हा इंटरनेट भी नाही किसका. हे सगळं दिवस थोडे आणि कामाला येत. म्हणून सावधपणाने सगळ्यांनी काम करा. आपण आपल्या जबाबदारीला तुम्ही आता जिल्हा फिरून काय फेलच पडायचं नाही. गाव लोक सगळे मराठी रिक्षे 30 तारखेला तुम्ही या, नंतर येऊ नका. बस का 29 मुक्कामी तुम्ही 30 मेला राज्यातले सगळे मराठी आंदोलन द्या. गुडघ्यावर कसं तिकीट यायला बघा तुम्ही. मी सोडत नाही यायला. आता 30 मेला झोपायचं नाही, व्यवस्था नाही करायची. साऊंड सिस्टीम खूप मोठी लागणार. इथं रस्ते कमी आहे, कोणाचा माल खराब करायचा नाही. लांब करायची वेळ आली तिकडे जर दुसऱ्या दिवशी या मग काय समजा आता काही घ्यावर येत राहिले काही पाकड मध्ये राहिले तुम्हाला नाही आता आला पहिल्या दिवशी नका येऊ. काय करतो मग आता हे केल्यावर या एकमेकाचं ऐकायचं. आणि शेवटचा मुद्दा स्वतः सगळ्यांनी स्वयंसेवक बना. माय मावल्या सुद्धा लय येणार आहे. बघ करोडात माय मावली झोपत नाही, तिने प्रेम करते माझ्या.
माय मावळी घरी राहणार नाहीये, तिला थोडं दुःख झालं तर रस्ता द्यायचा, आपल्या हातातले पाण्याचे बाटली द्यायचे, त्याला जेवण द्यायचे. कुणाला गुदमारायला लागलं, त्रास व्हायला लागला, ताबडतोब रस्ता द्यायचा काम आपण करीत जायचं. इतकं जपायचं सगळ्याला, भांडण करायचं नाही. आपल्या एखादा खावाला शेतीने घेते दादा आपल्या खेड्यात चालतं, ते शिवीकडे आपल्या खेड्यात चालतं. पोटे बोलता बोलता फिरतं नाहीये जेना पाजन द्या माया म्हणते बोलता बोलता ते प्रेम आहे रे, शिया नाही ते गंगारा जाऊन त्याला शिया समजी. अरे याला तुम्ही टेन्शन मी बाप वगैरे यांचा तुम्ही टेन्शन बघ, मी एकटाच त्रास आहे त्याप्रमाणे काय दाखवलं नाही, आपलं फक्त बोलू शकतो ठिकाण आपली मागणी सगळे सोयरे, ते घेतो आता सगळे सोयरे सगळे सोयरे पाटील. आता लक्षात ठेवा, तुम्हाला सगळ्याला स्वतः स्वयंसेवक म्हणून काम करायचंय. पुण्याला आल्याला प्रत्येक या भेटा 30 मेची इतकी तयारी करा. पुण्याचं काय का वापर पडत नाही, पण आता तिकडून काम असं सांगा पुण्याचे लोक, पुणे मुंबई इकडच्या लोकांना आपले वेगवेगळे नोकऱ्याला त्या दिवशी रजा टाका, त्या दिवशी 30 मेला सगळ्यांनी रजा टाका तिकडच्या ड्युट्या, कारण आपलाच वर्ग आहे तिकडं पश्चिम महाराष्ट्रातला कोकणातला मराठवाड्यातला गेलेला, त्यांनी सगळ्यात रजा टाका. अंतरवाली दिसले पाहिजे जातीच्या कल्याणासाठी, जातीच्या कल्याणासाठी प्रत्येक क्षेत्रातला मराठा राजकारणी, सामाजिक, शैक्षणिक, सरकारी नोकऱ्याचा, मजूर, शेतकरी सगळा मराठा अंतरवाली 30 मेला दिसला पाहिजे. आता सगळ्यांनी सांगा आपण आपले टँकर अंतरवाली जाऊ द्या, फक्त माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय स्वयंसेवक 2 लाखापेक्षा जास्त लागते. ते स्वयंसेवक मला 29 तारखेलाच पाहिजे. पोलिसाला पूर्ण सहकार्य करायचं. ते म्हणले गाड्या लागू लागा, त्यांना लव लागायचे, ठीक आहे तुम्हाला लव लागणार गाड्या, पोलिस सुद्धा पोलिसांना पूर्ण सहकार्य करायचं. पण मला हे आंदोलन पुऱ्या राज्यात शांततेत पाहिजे. आंतरवाली त्याग करा. तुम्हाला काय करायचं, काय इकडे तिकडे राज्यात करत बसण्यापेक्षा राज्यात केलं तरी पश्चिम महाराष्ट्राला कोकणातल्या मराठ्याचं कल्याण करायचं. आंतरवालीत केलं किंवा राज्यात केलं तरी विदर्भातल्या मराठ्याचं कल्याण करायचं. कुठे केलं ताकद एका जागेवर एका जागेवर लावायची मराठ्यांनी पुरी ताकद. 30 मेला कडक कामावर कडक वाऱ्यासारखा मराठा समाज वादळासारखा काय झालं, मराठा समाज उसळला पाहिजे, आंतरवालीकडे वाऱ्यासारखा धावून आला पाहिजे. मी तुमच्यासाठी जर मरायला तयार झालो, मला सहन होत नाही. या जीवाची लाई झाली आणि उन्हात फुलून जरी गेलो तरी मी हटत नाही. फक्त मराठ्यांनी घरी झोपायचं तुमच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी आणि या जातीच्या कल्याणासाठी सगळ्यांनी अंतरवाली द्यायचं काम. मुसळधार पाऊस काहीच बघायचं नाही, नोकऱ्या फिरल्या सगळ्यांनी 30 मेला महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांची वाट बघतोय. मी मराठा समाजाची अंतरवाली 30 मेला वाट बघतोय. आपल्या समाजाच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी सगळ्यांनी मतभेद सोडून द्या. माझ्याकडून चुकलं असेल, काही तुमच्याकडून चुकलं असेल, जातीच्या कल्याणासाठी सोडून द्या. माझ्याकडे नाही असं नाही की आपण भावाभावाचं भांडण ते समाजाच्या माथ्यावर नाही मारायचं. समाजाच्या मुळात तुमचं आणि माझं भांडण नाही मारायचं. तुमचा माझ्यावर काही रस्वा असेल कारण हे मोठं आंदोलन आहे, यात रस्वाफुकी होणारच. तुम्ही मोठं मन ठेवा, माझ्या कोणतं असेल तर मनात पदरात घ्या, किमान मी तुमच्यावर रागवत असेल पण तुमच्या लेकरा बाळासाठी प्रामाणिक काम करतोय ना, मग रुसवा सोडून द्या, रुसवा सोडून द्या. काय होतंय बोलू असं म्हणतो ना, माझ्या जातीच्या लेकराचं वाटोळ होणार असेल रुसवा सोडून द्या. जातीच्या कल्याणासाठी बोलू नका मला, बस का
पण या आंदोलनात कोपऱ्यात कमा नाही उभा राहायचा. मी नुसतं असेल तर मी तुम्हाला बोलणार. आपल्या दोघांचं भांडण समाजाच्या लेकराच्या नरड्यावर नको आणायचं. आपण नंतर भांडू, आपण पुन्हा एकमेकाला पुन्हा बोलू. पुन्हा तुम्ही मला 4 सांगा, मी तुम्हाला 8 देईन. आपण नंतर भांडू जातीच्या मुळावर नको. आज आपण जातीसाठी, जातीच्या कल्याणासाठी लढतो. जातीच्या विरोधात बोलणारा मराठा असो किंवा तो कोणी असो, त्याला आपलं नाही मानायचं. जातीच्या विरोधात काम करणारी पैदास मराठीची असो नाही ती कोणाची असो, त्याला नाही मानायचं. आपण हे स्वार्थी पैशासाठी गणिता घोट घेणारे जातीचं आहे. कसल्या जातीचे असले 4 दिवस ठीक आहे, 8 दिवस ठीक आहे, रोज गहू खाल्ला सगळ्या जातीच्या आंदोलनाच्या आणि आमच्या विरोधात बोलताय. आज त्याच्या तोंडाकडे सुद्धा बघायचं, आज त्याच्या तोंडावर ठोकायचं आणि हे आंदोलन सगळं शांत करायचं. हे ध्यान ठेवा आपण सगळे. आंतरराष्ट्रीय लोकांना वाटलं पाहिजे भाऊ खूप साथ दिली असं वाटलं पाहिजे आमच्या महाराष्ट्राच्या भावानी. आणि एक सांगतो, हा हे आंदोलन जरा कडक होणार आहे म्हणून सांगतो बरं का. मी असलो नसलो एखाद्या वेळेस, कारण हे आंदोलन मोठं होणार, खूप मोठं होणार, खूप मोठं होणार. आंतरराष्ट्रीय लोकांना कधी विसरणार का? लई काठ्या झाल्या, लई रक्त सांडल्या लोकांनी आपल्यासाठी. अडचण आणल्या सरकारनं सुद्धा बरं त्यांना. मी सांगा ना काय विषय आज नाही सांगा, तुम्हाला कळूच तर नाही काय अडचणी आणल्या. साधे साधे अडचणी आणल्या त्यांना. मला तर सांगता सांगता थांबलो घेतो ना, वेळ आल्यावर सांगा. का? आंतरवाडीतल्या मराठ्यांनी आंदोलनाला साथ दिली म्हणून हे महाराष्ट्रातल्या मराठ्याला माहित नाहीये. इतका त्रास दिला ह्या गावकऱ्यांना सरकारने, जाणून घेतो का? हे रक्त सांगते तुमच्यासाठी म्हणून ते शब्द वापरला. हे आंदोलन मोठं होणार. जर काही जीवाचं बरं वाटत झालं तर का उपोषण नाही केलेत ना म्हणून. आता तो उठायत नाही ना 15 दिवस उपोषण मला. म्हणून सांगतो, मी असलं नसलं तरी आंतरवाडीतल्या लोकांना मराठ्यांना सांभाळा, कारण त्यांनी लय रक्त सांगितलं आपल्यासाठी. माया भावल्या रक्ताच्या थावल्यात भिजल्या बरं का, कोण नाही भिजत बरं का कोणासाठी, रक्ताच्या थावल्यात भिजल्या. असू द्या आमच्यात काही मतभेदवाद असू द्या, आम्ही ते सोडून देऊ नाही सोडून देऊ, पण शेवटी त्यांनी या जातीसाठी रक्त सांडलंय. त्या आंतरवाडी गावकऱ्यांना विसरू नका, कधीच विसरू नका त्यांना, कारण त्यांनी काम सोडून दिले. मी तर आमचा माणूस आहे. मला काल माहित झाला, आता माहित नव्हतं कचरे म्हणून, माहित नव्हता मला, माहित नव्हतं. ते ऊस लावायला आणला होता तू, मला माहित नाही, काल माहित झालं. बेन आणलं होतं ऊस लावायला, चांगलं बेन होतं, ते बेन नव्हतं. त्याने ऊस लावायला आणला कचरे पाटलानी आणि इकडे झाला आंदोलन. ते मुळ्यातच ऊस उगला, ऊस लावायचं राहून गेला, मुळ्यातच उगला तसा तसाच. हे मोठे पण नाही, त्या माणसाने नाही सांगितलं आम्हाला, हे मोठे पण नाही सांगायला. गाव थोडं झिजलं, मार खाला, रक्त सांगलं, त्याला विसरायचं. हे बघा, जे समाजावर उपकार करतो समाजाच्या लेकरांना, त्याला कधीच विसरायचं नाही. इतक्या मोठ्या मनाचा समाज हो. आहे ना आंतरवाडी करत, तुम्ही ते नाव दिलंय मराठीने त्याला, आंतरवाडी मराठ्यांची पंढरी आहे. पण मी पुढचं करून सांगितलं, ऐका ऐका बरोबर ऐका, पुढचं करून सांगितलं. हे बघा, संकट माहित होत नसतं, हे गाव सांगत नाही, याला अडचणीत आणते ते. बरं मी बोलू का म्हणतो त्यांना, बरं का मी बोलू का, नको नका म्हणून. मी दोनदा त्यांना म्हणलो, मी बोलतो म्हणलं. जर मुद्दा मी जेरी सांगत असली, माझ्यासाठी राजकारण नाही महत्वाचं या गावात, माझ्यासाठी या गावातला मराठा महत्वाचा. भले आमचे मतभेद असतील काय तरी पण, कोणत्याही मराठ्याला त्रास झाला तरी मला सहन होत नाही. माझ्या विरोधात बोलणाऱ्या
इथल्या पण बांधवांचं मला काही गोष्टी कळायला होत्या, तरी मी म्हणलो काही मदतीला घेऊ का. गावकरी आत्या रातची सांगते, एखादा मला असतात गेले बोलले होते आपल्या विरोधात, काय जायचं या गावांबद्दल इतकी चांगली भूमिका ठेवून अंधारातून त्याला नाही सुद्धा नसेल, त्याच्यावरती एक वेळ आली तर मी बोललो होतो बघा बरं का माझी गरज लागली तर मी मदत करतो, बोलणार नाही पण मदत करेन, बोलणार नाही म्हणलो बाप, बोलणार नाही पण मदत करेन. त्यावेळेस ह्या गावांना वाटलं मायाला विरोधात असून सुद्धा ह्यो माणूस त्याला मदत करायचा म्हणतो, म्हणजे ह्यो माणूस किती माया करतो, एखादा दुसरा मुलगा असता बरोबर तिकडं. म्हणजे हे गाव रक्त सांडलं, त्या रक्ताची जाणीव सगळ्यांनी ठेवा. ते काय केशी मागं घेतल्या का नाही घेतल्या का ते देत नाही तर, आणि काही करा कुठं काय जेला तर जायची तयारी जातीसाठी त्यांची. आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना मुख्य प्रश्न सांगतो, ज्या केशी झालेल्या त्या कुणी ठेवू नका रे, काय होत नाही. काही पोरावर दाबवलं तो भेटेल, अजिबात भेटत नाही. ती कोर्टात चलन, आपण मान्य न्यायालयात बाजू मांडू, आपल्यावर फाट्या केशीच्या घ्यायचं नाही. वॉरंट निघलं द्यायचं, काही झालं की द्यायचं. कुठं दंड भरावा लागेल, कुठं 51 लाख भरावं लागतील, कुठे 1 कोटी भरावं लागतील. नाही भरायचं नाही, फाळत नाही, आपण जाळच नाही, आपण फोडत नाही, दुसरे फोडून गेलं आपलं नाव आहे. हा इथं निकाल लागला आपण हायकोर्टात जाऊ, सुप्रीम कोर्टात जाऊ, अजिबात काय भेटत नाही कोणी, अजिबात भेटत नाही. आणि हे आंदोलन शांततेत करा आणि सगळ्यांनी शांततेत गावाकडे जा. सांगितलेल्या वस्तू आम्हाला राहिलेल्या 15 दिवस उभा करायचंय. 30 मे तारीख ध्यानात ठेवा, महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी आंतरवाली 30 मेला यायचं. काही मराठ्यांची गाडी, वाहन, रिक्षा, ट्रॅक्टर, टेम्पो, जीप, ट्रक काहीही घरी दिसता कामा नाही, ती आंतरवालीतच दिसली पाहिजे. चला, तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. सगळ्यांचा मंडळ